गुलबर्गा भैमनी किले के बाहर बजरंग दल कार्यकर्ताओं को रोका गया। महाशिवरात्रि पर पूजा को लेकर तनाव। महाशिवरात्रि के मौके पर आज गुलबर्गा किले के अंदर मौजूद शिवलिंग की पूजा करने जा रहे बजरंग दल के कार्यकर्ताओं को पुलिस ने किले के प्रवेश द्वार पर ही रोक दिया। इस दौरान पुलिस और कार्यकर्ताओं के बीच हल्की बहस भी हुई। बजरंग दल के सदस्य शिवलिंग की पूजा करने के लिए किले के अंदर जाने पर जोर दे रहे थे। पुलिस ने सुरक्षा और कानून व्यवस्था के मद्देनज़र उन्हें अंदर जाने की अनुमति देने से इनकार कर दिया। कार्यकर्ता अंदर प्रवेश करने की कोशिश करते रहे, जिसके बाद पुलिस ने स्थिति को नियंत्रित करने के लिए सभी को डिटेन कर लिया। बताया जा रहा है कि कार्यकर्ताओं ने पूजा की अनुमति न मिलने पर विरोध जताया। महाशिवरात्रि के अवसर पर वे शिवलिंग की पूजा करना चाहते थे। सामाजिक कार्यकर्ता दिव्या हागरगी भी पूजा की थाली और फूल लेकर स्थल पर पहुंची थी। पुलिस अधिकारियों ने कहा कि स्थिति को शांतिपूर्ण बनाए रखने के लिए ये कदम उठाया गया। घटना के बाद क्षेत्र में सुरक्षा व्यवस्था बढ़ा दी गई। फिलहाल स्थिति नियंत्रण में बताई जा रही है। ऐसे ही खास और अहम खबरों से अपडेटेड रहने के लिए चैनल को लाइक करें, शेयर करें और फॉलो करना ना भूलें। ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಕಾನೂನು ಪಾಲನೆ ನೀವು ಅವು ಇವೆಲ್ಲ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಏನು ಇದನ್ನ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಕಾನೂನು ಪಾಲನೆ ಮಾಡೋದು ಕೆಲಸ. ನಿಮ್ಮ ಪರವಾಗಿ ಕಾನೂನು ನಾವು ಪಾಲನೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಯಾರ ಪರವಾಗಿ ನಮ್ಮ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಕಾನೂನು ಪಾಲನೆ ಮಾಡೋದು ಕೆಲಸ ನಮ್ಮದು. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಶಿವರಾತ್ರಿ ದಿನ ನಾವು ಕಲಬುರಗಿ ಕಿಲೆಯಲ್ಲಿದ್ದಂತ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಪೂಜೆಗಂತ ನಾವು ಬಂದಿದ್ವಿ. ಇಲ್ಲಿ ಆರ್ಕಿಯಾಲಜಿ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರಂತೆ ಅಲ್ಲಿದ್ದಂತ ಗುಡಿಗೆ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಪೂಜೆಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಡಬೇಡ್ರಿ ಅಂತ ಒಂದು ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾರಂತೆ. ಅದನ್ನ ನಾವು ಖಂಡಿಸ್ತೇವೆ. ಇದೇ ವರ್ಷ ಅಂತಲ್ಲ, ಸುಮಾರು 2 ರಿಂದ 3 ವರ್ಷ ಸತತಗಳ ಕಾಲ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾನೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಈ ವರ್ಷ ಯಾಕೆ ಈ ತರದ ಒಂದು ನಿರ್ಬಂಧ ಅಂತ ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವು ಇಲ್ಲಿಯ ಇಲಾಖೆಗೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಆಡಳಿತಕ್ಕೆ ಕೇಳಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಇಷ್ಟು ಮೇಲೆ ನಾವು ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ, ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲಿ ಹಿಂದೂಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಹಿಂದೂ ದೇವಸ್ಥಾನ ಪೂಜೆಗಳಿಗೆ ಎಷ್ಟು ನಿರ್ಬಂಧನ ಇದೆ ಮತ್ತು ಎಷ್ಟು ತೊಂದರೆಗಳಿದೆ ಅಂತಂತ ಎಲ್ಲ ಹಿಂದೂ ಸಮಾಜದವರು ಎಚ್ಚೆತ್ತುಕೋಬೇಕು. ಈಗಾದರೂ ಹಿಂದೂ ಸಮಾಜದವರು ಎಚ್ಚೆತ್ತುಕಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಹಿಂದೂಗಳು ಅಳಿಯುವ ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಒಂದು ಮಾತನ್ನ ನಾನು ತಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮದ ಮುಖಾಂತರ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ.